नमस्कार, BBC स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे पाटस पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार नितीनदादा शितोळे हे उपस्थित आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दल, त्यांच्या या निवडणुकीतील प्रचाराबद्दल त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आज आपण आमच्या BBC स्काय न्यूजमध्ये उपस्थित आहात. आता तुम्ही उमेदवार आहात भारतीय जनता पक्षाकडून पंचायत समितीसाठी. त्याबद्दल आपण प्रथम स्वतःविषयी काय माहिती सांगा. नमस्कार. माझे नाव नितीन आदरसिंग शितोळे. मी एक शेतकरी सामान्य कुटुंबातील युवक असून अतिशय सामान्य परिस्थितीतून कष्टाने मी या ठिकाणी वाटचाल करत, समाजकार्य करत या ठिकाणी उमेदवारी चा विचार दादांनी करून मला उमेदवारी दिलेली आहे. आजपर्यंतची तुमची राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे? आजपर्यंत एक सामान्य कार्यकर्ता ते 2017 साली माझ्या पत्नीला या ठिकाणी दौंड तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सभापती पदाची संधी मिळाली. त्या माध्यमातून मी कोविडच्या काळामध्ये जवळपास 1065 रुग्णांना पाटस कोविड सेंटरमधून मी त्या ठिकाणी सर्व लोकसहभागातून चांगल्या सुविधा देऊन त्या ठिकाणी मी पूर्ण बरं केलेलं आहे. सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये अडीअडचणीतील गरीब लोकांना मदत करण्यामध्ये मला आवडतं. आता हे सामाजिक काम करत असताना अचानक तुम्हाला राजकारणात यावंसं असं का वाटलं? हा प्रश्न मला याचं उत्तर द्यायला आवडेल. निश्चितच सामाजिक काम करत असताना राजकीय जर त्याला पाठबळ मिळालं तर निश्चितच आपल्या कामाचा आवाका वाढतो आणि चांगली आणि मोठी कामंसुद्धा त्यामार्फत आपल्याला मार्गी लावता येऊ शकतात. याचा विचार करून मी राजकारणामध्ये प्रवेश केला. पुढे निवडून आल्यानंतरनं तुमचं विजन काय राहणार आहे? निवडून आल्यानंतर प्रथमतः मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधा सुधारण्यावरती माझं प्रथम लक्ष असेल. त्यानंतर शिक्षणाचा दर्जा उंचावून तो सुधारण्याचा प्रयत्न करून जेणेकरून खाजगी शाळांकडे जो कल वाढलेला आहे तो त्या ठिकाणी मराठी शाळांमध्ये जो सर्वांगीण विकास होतो मुलांचा तो त्या ठिकाणी निश्चितच तेवढ्या पद्धतीत तेवढा विकास होत नाही सर्वांगीण विकास. तर माझं शिक्षणाचं एक चांगलं त्या ठिकाणी काम करण्याचं माझं ध्येय आहे. त्यानंतर आता पाटस सारखं मोठं गाव जे की जवळपास 15,000 मतदान आहे, 30-35 हजार लोकसंख्या आहे. या ठिकाणी दुसरा त्या ठिकाणी आता सध्या प्रमुख प्रश्न म्हणजे कचरा प्रश्न हा खूप मोठा झालेला आहे की एवढ्या मोठ्या पाटसची कचरा विल्हेवाट लावताना ग्रामपंचायतची मोठ्या प्रमाणामध्ये दमछाक होती. तर आदरणीय राहुलदादा कुल यांच्याकडे पाठपुरावा करून सरकार दरबारी दादांच्या मार्फत गाऱ्हाणं मांडून जेणेकरून सेंट्रलाइज सिस्टीम ज्या आजूबाजूच्या पाटस पंचायत समिती गावामध्ये 5 ग्रामपंचायत आहेत. मोठा कचरा प्रक्रिया प्रकल्प जर पाटसला उभारला तर या 5 गावांच्या सुद्धा कचऱ्याची प्रक्रिया त्या ठिकाणी करता येऊ शकते. त्या दृष्टीने त्या कामाला माझं प्राधान्य असेल. आता प्रचारासाठी प्रभागात फिरताना तुमची प्रचाराची नेमकी काय दिशा असणार आहे? सध्या प्रचाराची दिशा भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणं आणि दौंड तालुक्यात आदरणीय राहुलदादा कुल यांनी केलेली विकास कामं, आरोग्याची कामं हे जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून आम्ही आशीर्वाद, त्यांचा मतरूपी आशीर्वाद या ठिकाणी मागतो. आता सध्या प्रभागात फिरताना नेमकं मतदारांचा काय कल दिसून येतो तुम्हाला? मतदारांचं या ठिकाणी मला केलेल्या कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्याचा या ठिकाणी ठिकठिकाणी उल्लेख केला जातोय. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळतो या ठिकाणी. नक्कीच तुम्ही मतदारांना येणाऱ्या निवडणुकीसाठी काय आवाहन कराल? त्यांना मी निश्चित आवाहन करेल. मी एक सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आहे. माझे जे काय राजकीय कारकीर्द आहे, व्यवसाय आहेत, मी आत्तापर्यंत मी गैरमार्गाने कुठलीच गोष्ट केली नाही. राजकारणामध्ये पण आणि व्यवसायामध्ये पण नाही. निश्चितच मला जर चांगली संधी मिळाली तर एक पुढच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श काम मी या ठिकाणी करून दाखवल हे मी मतदारांना या ठिकाणी आनंदाने सांगू इच्छितो. नक्कीच आज आपल्यासोबत नितीनदादांचे काही सहकारी सुद्धा इथं उपलब्ध आहेत. आता आपल्यासोबत पाटसचे माजी सरपंच संभाजी खडके उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया जाणून घेऊ. खडके साहेब, आपलं स्वागत आहे. नितीनदादांना तुम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांची कारकीर्द सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. आता प्रभागात फिरताना त्यांच्यासोबत तुम्हाला काय अनुभव येतोय? मला अनुभव असा येतोय की तालुक्याचे लोकप्रिय आमदार त्यांनी भरभरून या मोठेवाड्यासाठी निधी टाकलेला आहे आणि लोकांना ते उतराई करण्याची आता वेळ आलेली आहे. त्यामुळं
80% मतदान इथनं होईल, हे मला ठाम विश्वास आहे. म्हणजे आपल्या मोठेवाड्याकडून त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद चांगला मिळत आहे असं तुमचं हो हो, एकंदरीत 100%. म्हणणं आहे. हो हो. पाटसचे माजी उपसरपंच राजवर्धनदादा शितोळे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं याबद्दल काय मत आहे ते आपण जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार, मी राजवर्धन योगेंद्र चितोळे. माझं असं मत आहे की दोन्ही उमेदवार फार चांगले आहेत आणि विशेष करून साहेबराव तात्या वाबळे आणि त्यांच्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषद असल्यामुळे आधीचा कामाचा अनुभव आहे. नितीनदादा शितोळे यांना सुद्धा पंचायत समितीवर आधी असल्यामुळं कामाचा अनुभव आहे. तर ह्या दोन उमेदवारांना चांगलं मतदान झालं तर नक्कीच भविष्यात विकास कामं होतील, तरुणांसाठी रोजगार भेटेल. त्यांचे चिरंजीव सुद्धा साहेबराव तात्यांचे कामासाठी पळणारी माणसं आहेत. असं सगळं चांगला प्रतिसाद तर एकंदरीत दिसतोच आहे बाहेर वातावरणात पण. म्हणजे एकंदरीत भाजपच्या बाजूने वातावरण आहे असं हो, हो. आपली प्रतिक्रिया. हो, भाजपच्या बाजूने वातावरण आहे आणि उमेदवार सुद्धा दोन्ही खूप चांगले आहेत आणि अनुभवी आहेत. आता आपल्यासोबत संदीप वाबळे हे सुद्धा उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ काही प्रतिक्रिया. मी संदीप साहेबराव वाबळे, वैशालीताई साहेबराव वाबळे या माझ्या आई आहेत आणि साहेबराव तात्या वाबळे हे माझी पंचायत समिती उपसभापती आहेत आणि आई माझी जिल्हा परिषद सदस्य पण होती. या दोघांनी विकास कामं भरपूर असतील जुन्या गटात. हे बंधाऱ्यांची कामं असतील, रोडची कामं असतील, म्हणजे लोकांना घरगुती योजना असतील, गिरणी वगैरे वाटप असेल, म्हणजे काही शेती अवजार वगैरे असतील, अशा गोष्टी भरपूर केल्या आहेत. आता ह्या नवीन युगात, नवीन येणाऱ्या काळात एक महिलांसाठी काय करता येईल अशी नवीन योजना जी पूर्ण राबवता येईल गणात किंवा पूर्ण महाराष्ट्रात काहीतरी वेगळी योजना करता येईल त्याबद्दल आम्ही सक्रिय राहू. आणि युवा पिढीसाठी काही गोष्टी जी येतील करता सध्या रोजगाराबाबत आता इंडस्ट्रियल झोन जो वाढत आहे पाटसमध्ये त्यानिमित्त मुलांना रोजगार वगैरे असतील, व्यवसाय असतील, त्या संदर्भात आम्ही प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं केलेली विकास कामं आणि ज्येष्ठ अनुभवी नेत्यांचं मार्गदर्शन याच्यावरही त्यांची ही निवडणुकीचा जो अजेंडा आहे तो आधारित राहणार आहे. BBC स्काय न्यूज मराठीसाठी मिलिंद शेंडगे, दौंड.